नवापुरात खळबळ, अज्ञात इसमांनी 70 लाखांची पोकलेन मशीन पेटवले. एमआयडीसी परिसरात भीतीचे वातावरण. नवापूर नगर परिषद हद्दीतील लहान चिंचपाडा एमआयडीसी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे कामासाठी उभे केलेले सुमारे 70 लाख रुपये किमतीचे पोकलेन मशीन अज्ञात इसमांनी जाळून खाक केल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले. पहाटेच्या सुमारास घडला थरार. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित पोकलेन मशीन हे कामाच्या निमित्ताने परिसरात उभे करण्यात आले होते. आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी या मशीनला आग लावली. पहाटेच्या शांततेत लागलेली ही आग इतकी भीषण होती की लोखंडी बांधणीचे हे अवजड मशीन पूर्णपणे जळून खाक झाले असून आता केवळ त्याचा सांगाडाच शिल्लक उरला आहे. हेतू पुरस्कार कृत्याचा संशय. 70 लाख रुपये किमतीचे हे अवजड यंत्र सहजासहजी पेट घेणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे मशीन जाळण्यासाठी ज्वलनशील इंधनाचा वापर करण्यात आला असावा अशी चर्चा परिसरात रंगली आहे. पहाटेच्या वेळी कोणाचीही वर्दळ नसताना हे कृत्य जाणीवपूर्वक आणि हेतू पुरस्कार करण्यात आल्याचा दाट संशय व्यक्त केला जातोय. या घटनेबाबत पोकलेन मालक विजय पांडुरंग विंचू यांनी नवापूर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. 70 लाखांचे नुकसान झाल्याने मालकाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. नवापूर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून पहाटेच्या सुमारास परिसरात कोणाच्या हालचाली होत्या का याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे तपास चक्रे फिरवली आहेत. या कृत्यामागे नेमका कोणाचा हात आहे याचा छडा लावण्याचे आवाहन आता पोलिसांसमोर आहे. नवापूर लाईव्ह न्यूज, चिंचपाडा, नवापूर.